ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहेत। सर, शिखर बँक घोटाळा प्रकरणाची सुनावणी आज होती आणि तुमच्याशी संबंधित प्रकरण होतं। तुम्ही कोर्टामध्ये आज हजेरी लावलेली आहे। कशा पद्धतीचं आज कोर्टामध्ये काय झालं आणि तुमचं या सगळ्या प्रकरणाकडे कशा पद्धतीचं मत आहे? नाही, मुळात आज फक्त रेग्युलर हजेरी होती आणि त्या रेग्युलर हजेरीला मी या ठिकाणी हजर होतो। बाकी वगैरे विषय दुसरा काही नव्हता। हजेरी लावली आणि निघालो। आज सर शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये जाणार आहात का? कारण आज तर तुम्ही कोर्टामध्ये हजर राहिलात, संध्याकाळी हा कार्यक्रम आहे। कार्यक्रमाच्या बद्दल काय बोलायचं आहे? कारण तुम्ही कार्यक्रमामध्ये स्वतः हजेरी लावण्याची शक्यता आहे। अर्थात आता मी शिवसेनेचा उपनेता आहे आणि निश्चितपणे उत्साह आहे। सर्व राज्यातले लोक येतील, माननीय मुख्यमंत्री संबोधित करतील आणि एक चांगला मेसेज या निमित्तानं जाईल। मुळामध्ये बघा, आज उत्साह यासाठी आहे की आम्ही लढवल्या जागा किती आणि आमच्या आल्या किती, राज्यातल्या सर्व पक्षापेक्षा किंवा काँग्रेसच्या बरोबरीनं आमचा हा रेट आहे या ठिकाणी आहे। आम्ही 7 जागा या ठिकाणी चांगल्या फरकाने जिंकू शकलो आणि त्यामुळं आमचा रेट चांगला आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। महायुतीबद्दल बोलायचं झालं तर लोकसभा निवडणुकीचा जे काही निकाल आले त्यामध्ये महायुतीला कुठेतरी राज्यामध्ये अपयश आल्याचं दिसतंय। जरी शिवसेनेच्या ठीकठाक जागा आलेल्या असल्या तरी मात्र अपेक्षित जागा महायुतीच्या आलेल्या नाही आहेत, शिवसेनेच्या आलेल्या नाही आहेत। अनेक मोठे दिग्गज नेते पराभूत झाले। खास करून जालन्याबद्दल बोलायचं झालं तर केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांचा सुद्धा पराभव झाला। तुम्ही कशा पद्धतीने याचं विश्लेषण करताय? नाही, अर्थात आता हे आम्हा सर्वांनीच या संदर्भामध्ये अंतर्मुख होऊन विचार करणं अत्यंत गरजेचं आहे। आम्ही खरं तर अपेक्षित होतो की 40 पार करू। मी निवडणुकीच्या पूर्वीही बोललो होतो किंवा अशा गोष्टी न बोललेल्या पहिलं बरं। आणि कदाचित लोकांनी असं समजलं की आम्हाला यांनी गरीब धरलं आणि त्यामुळे लोकांनी हा निश्चितपणे राग म्हणा किंवा गृहीत धरलं म्हणून म्हणा की नाराजी आमच्यावरती व्यक्त केलेली आहे। मुळामध्ये ठीक आहे, आत्ता झालं, परंतु विधानसभेला चांगल्या पद्धतीनं ग्राफ आमचा येऊ शकला असं मला वाटतं। देशातलं सुद्धा जर वातावरण बघितलं असतं तर 400 पारचा नारा हा भाजपकडून देण्यात आलेला होता आणि तशा पद्धतीची तयारी सुद्धा करण्यात आलेली होती। राज्यात सुद्धा कुठेतरी 45च्या पार आम्ही जाऊ, 40च्या पार जाऊ अशा सातत्यानं घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलेल्या होत्या। महायुती नेमकं कमी कुठे पडली? मला असं वाटतं की कार्यकर्त्याला मोटिवेट करण्यासाठी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात, हे अगोदरही मी पूर्वी बोललेलो आहे आणि मला असं वाटतं की तेच अंगलट आमच्याशी आलं। अनेक नेत्यांकडून असं बोललं जातं राज्यातल्या अजित पवारांना सोबत घेणं हे पचनी फारसं पडलेलं नाही आहे किंवा महायुतीनं जे काही नारे केले ते लोकांच्या पचनी पडलेलं नाही आहेत आणि कुठेतरी सहानुभूतीची एक मोठी लाट महाविकास आघाडीच्या सोबत होती आणि म्हणून अशा पद्धतीचा निकाल आला। आणि आता दादाला घेण्याचा निर्णय हा पूर्णतः वरिष्ठ पातळीच्या लोकांचा या ठिकाणी होता। माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, केंद्रीय नेते असतील, त्यांनी हा विचार करून निर्णय घेतलेला आहे। त्याचा फायदा का तोटा, तर मला असं वाटतं त्यांची एक जागा आलेली हा फायदाच आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। मागच्या 2-3 दिवसापासूनच्या जर घडामोडी बघितल्या तर भाजपची वरिष्ठ नेत्यांची आणि RSSचे जे काही नेते आहेत त्यांची एक बैठक पुण्यामध्ये पार पडली। त्याच्यामध्ये सुद्धा भाजपचे अनेक पदाधिकारी हे नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आमचं महायुतीचं काम केलं नाही आणि त्यामुळे ग्राउंड लेवलला फारशी मदत झाली नाही। दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या कुठेतरी ते ठाकरे गटाच्या वाटेवरती आहेत किंवा पुन्हा बॅक टू पवेलियन करतील अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। महायुतीमध्ये ही सगळी कुरबुर आता पाहायला मिळते आहे। तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? आणि असं जर खरंच असेल किंवा काही भारतीय जनता पक्षाचे लोक जर बोलले असतील तर ते अत्यंत गंभीर आहे आणि मग लोकांच्या मनात जेच आहे किंवा यूज अँड थ्रो जो प्रकार असतो तो लोकांच्या मनातला, माझ्या मनातला बोलत नाही मी। मला असं वाटतं की असं असेल तर हे गंभीर आहे। भाजपच्या वरिष्ठ लोकांनी, नेत्यांनी अशा लोकांना दाबलं पाहिजे आणि अशा लोकांची तोंड बंद केली पाहिजेत। अशा जे आहेत वाच्या वेळामुळेच प्रश्न पांगतात।
आणि असंच जर वक्तव्य होत राहिली किंवा अशी जर नाराजीचा सूर हा कार्यकर्त्यांमुळे येत राहिला तर महायुती अशा पद्धतीनं चांगलं काम विधानसभेला करू शकेल? नाही, आता मराठीत एक म्हण आहे, शेण पडलं तरी माती घेऊन उठतं ना. तर कोणाला कमजोर समजण्याचं काही कारणच नाही. मग ते अजित पवार असतील किंवा उद्धव साहेब असतील किंवा मोठे पवार साहेब असतील किंवा कोणी असेल, कोणाला कमजोर समजण्याचं कारणच नाही. सर्वांची ताकद आपली आहेच राज्यामध्ये. तुम्ही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहात, उपनेते आहात. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं? कारण तुम्ही तिथलं राजकारण पाहिलेलं आहे. रावसाहेब दानवे हे कित्येक वर्षांपासून तिथं खासदार राहिलेले आहेत. तिथे नेमकं ते कुठे कमी पडले किंवा महायुती कुठं कमी पडली? तुम्ही याचं कसं विश्लेषण करताय? मुळामध्ये काय झालं की त्यांच्या जवळच्या लोकांनीच म्हणजे त्यांचा स्वतःचा बालेकिल्ला तिथंच पिछाडीवर गेलो. एकही मतदारसंघ असा नाही की ज्या मतदारसंघामध्ये आम्ही आघाडी घेऊ शकलो. याचा अर्थ असा आहे की लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. आम्ही नेते म्हणून काम केलं, परंतु लोकांनीच यावेळेस बदल ठरवला होता. त्यामुळे तो बदल झालेला आहे आणि त्यांनी तो मान्य केलेला आहे. पराभव मान्य केला, आम्ही मान्य केलेला पराभव झाला म्हणून. त्यामुळे आता पुढच्या वेळेस ताकदीनं कामाला लागू. पण सातत्याने एक आरोप महायुतीच्या नेत्यांकडून केला जातोय की अल्पसंख्याकांची मतं ही महाविकास आघाडीच्या सोबत होती आणि कुठेतरी भाजपचे नेते असतील किंवा शिवसेनेचे तुमचे नेते असतील हे सुद्धा वोट जिहाद झाल्याचा आरोप करतायत. मुस्लिम मतदार जे आहेत त्यांच्यावरती सातत्यानं बोट ठेवताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही तशा पद्धतीचा काही आरोप करताय का किंवा तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय? नाही, मुळीच नाही. मी तसा काही आरोप करत नाही. वोट जिहाद वगैरे 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 भाजपचे लोक करत असतील, त्यांना लखलाभ आहे. आम्ही नाही करत असा प्रकारचा आरोप काही. विधानसभेची तयारी चांगली होईल आणि हा जो पराभव आहे तो विधानसभेला भरून काढला जाईल? 100% माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व या माध्यमातून पुढे आलेलं आहे आणि पहिल्यांदा लोकसभा लढवली आम्ही आणि 7 जागा जिंकला आहे. ही तर मला वाटतं देशातली मोठी घटना असेल. पण एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्यासोबत एक सहानुभूतीची मोठी लाट आहे असं जे काही वक्तव्य केले जात आहेत किंवा बोललं जात आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता? निकालच सांगतो ना, निकालच सांगतो काय ते होतं. ते त्या आम्ही नाही करू शकलो कॅश, त्यांना कॅश करता आलं. हे तुम्ही मान्य करताय? अर्थात मान्य म्हणजे निकालच सांगतो ना. मान्य केलं, माझ्या मान्य केल्यानं न केल्यानं काय फरक पडतो? हे तर निकालच सांगतो ना सर्व. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर आणि त्यांनी सुद्धा निकालावरती लोकसभेच्या निकालावरती आपलं भाष्य व्यक्त केलेलं आहे. मात्र लोकसभेचं जे काही अपयश आहे ते विधानसभेला आम्ही भरून काढू अशा पद्धतीचं शाश्वती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदम सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.